साथियों, ईटी न्यूज नेटवर्क में आपका स्वागत। हम आपको आज दिखाने वाले हैं एक चौंकाने वाली खबर। साथियों, आपको पता नहीं होगा, देश भर में नकली तथा बोगस दवाइयां धड़ल्ले से बिना किसी रोक टोक से बेची जा रही है और नागरिकों के सेहत के साथ बड़े पैमाने पर खिलवाड़ हो रहा है। यह मामला उजागर किया है नागपुर जिला केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन के पदाधिकारियों ने। अखबारों में छपी कुछ सुर्खियां हम आपको अभी दिखाने जा रहे हैं, जिससे कि आपको पता चलेगा कि कितने बड़े पैमानों पर नकली दवाइयां का व्यापार हो रहा है। तो चलिए खबर की ओर। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। ऑनलाइन फार्मेसियों पर नकली दवाओं का बढ़ता व्यापार। ऑनलाइन मिल रही है प्रतिबंधित दवाइयाँ। ऑनलाइन 20% मार्जिन पर बेची जा रही है नकली दवाएं। जीवन रक्षक दवाओं के नाम पर बेच रहे थे सफेद चूर्ण की गोलियां। ब्रांडेड कंपनी के एक बैच नंबर पर खपा दी 1000 गुना नकली दवाएं। नकली दवाओं की शिकायत पर 2 मेडिकल स्टोर गोदाम सील। दवाओं पर छूट या धोखाधड़ी। कैंसर की नकली दवाओं के मुख्य सप्लायर का हुआ पर्दाफाश। दवा खरीदी पर छूट का प्रचार करने वाले मेडिकल स्टोर पर होगी कार्रवाई। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। साथियों, अभी आपने देखा तरह से नकली दवाइयों का अवैध व्यापार हो रहा है। नकली दवाइयाँ धड़ल्ले से बेची जा रही है, जिससे कि नागरिकों के सेहत के ऊपर भारी असर हो रहा है। यह सब ऑनलाइन दवाई में नकली दवाइयाँ बेचे जाने की आशंका व्यक्त की जा रही है। देखते हैं इसकी एक खबर अब विस्तार से। ऑनलाइन मिल रही दवाइयों के खिलाफ नागपुर डिस्ट्रिक्ट केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन द्वारा आयोजित विश्व फार्मासिस्ट दिवस के उपलक्ष्य में 25 सितंबर 2025 को ऑनलाइन दवा बिक्री तथा अनैतिक डिस्काउंट विरोधी जनजागृति अभियान छेड़ा जा रहा है। नागपुर डिस्ट्रिक्ट केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन ने सभी जागरूक नागरिकों से आह्वान किया है कि जीवन रक्षक दवाइयाँ ऑनलाइन फार्मेसी चेन शॉप से खरीदी करने के पहले यह विचार करें कि वह दवाइयाँ आपको गुणवत्तापूर्ण रूप से सही मिल रही है या नहीं। आपके परिचित एवं विश्वसनीय दवा विक्रेता से ही दवाइयाँ खरीदकर आपके बहुमूल्य जीवन की रक्षा करें। वर्तमान में दवा व्यवसायियों के अनैतिक डिस्काउंट की लालच से बचें, अपना जीवन सुरक्षित करें, ऐसी अपील संगठन ने नागरिकों से की है। ऑनलाइन अथवा चेन शॉपिंग द्वारा अनैतिक रूप से किए जाने वाले व्यापार के खिलाफ शहर एवं जिले के कुल 30 स्थानों पर फार्मासिस्ट फलक लेकर मुख्य जनजागरण आंदोलन किया जाएगा। यह जानकारी नागपुर जिला केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन के अध्यक्ष राजीव उखरे जी ने धंतोली स्थित पत्रकार भवन में आयोजित पत्रकार परिषद में दी। पत्रकार परिषद में संगठन के अध्यक्ष राजीव उखरे, हरीश गणेशानी, धनंजय जोशी, विक्रम ओरा कोषाध्यक्ष एवं सर्वश्री श्याम चरोड़े, पुनीत ठक्कर कोषाध्यक्ष, नंदकिशोर टापरे सचिव, अनिल आप्पा, लतीफ बराडे, अशोक ठाकरे, अमलेंदु दत्ता, मिलिंद काटोले, अविनाश दाड़े, निखिल भुते आदि उपस्थित थे। साथियों, यह खबर देखने से पहले ईटी न्यूज नेटवर्क को लाइक, कमेंट तथा सब्सक्राइब करें। अब देखते हैं संगठन के अध्यक्ष राजीव जी उखरे क्या कहना चाहते हैं। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। आता बघा, या पेपरला आलं होतं एक अल्ट्रासेट नावाचं पेन किलर. आता अल्ट्रासेट नावाची डुप्लिकेट आहे. एक ऑग्युमेंटिन 625 गोळी ही अँटीबायोटिक आहे. त्याच्यामध्ये अमॉक्सिसिलिन आणि क्लॅव्होनिक ॲसिड आहे. ते ग्लॅक्सो कंपनीची आहे. ते सुद्धा डुप्लिकेट. बेटनोवेट एन डुप्लिकेट क्रीम, तुम्ही नाव ऐकलं असेल बेटनोवेट एनचं. पॅन 40 अल्केम कंपनीचं आहे. ते अँटासिड आहे. आणि पॅन 40, पॅन डी यासारख्या सगळ्या बनावट औषधी ह्या सगळ्या मार्केटमध्ये आल्या आणि ते ऑनलाईनच्या माध्यमातून आल्या. इथे पेपरला सरळ काउन्सिलिंग करतो, त्या पेशंटला समजून सांगतो का हे औषध जेवणाच्या आधी घ्यायचं, जेवणानंतर घ्यायचं. आज आपण मेडप्लस किंवा चेन शॉपिंगमध्ये जर गेलो आपण, तिथे हे माहिती कोणी देत नाही. तिथे फक्त तुमचं स्वागत चांगलं करतील, पण औषध कशी घ्यायची, केव्हा घ्यायची, जेवणाआधी घ्यायची का जेवणानंतर घ्यायची हे सुद्धा समजून सांगत नाही. आणि ऑनलाईनवरून येणारं औषधं त्याचं काहीच माहिती. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक।
मागच्या कितीतरी महिन्यापासून आपण वर्तमानपत्रात वाचतोच आहे का इथे नकली औषधीचा इतका साठा पकडला गेला, त्या दिल्लीमध्ये आग्र्यामध्ये इतका साठा पकडला गेला आणि हा सर्व साठा म्हणजे मॅक्सिमम हा ऑनलाईन फार्मसीकडेच वळविण्यात येतो. कारण की ऑनलाईन फार्मसीमध्ये जो ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रतिबंधित औषधं जे आहे जसं MTP किट, जे गर्भनिरोधक जे किट आहे, गर्भ म्हणजे पाळण्याचं जे किट आहे ते सुद्धा सर्रास विकल्या जाते आणि नार्कोटिक श्रेणीमध्ये येणारी औषधं आपल्या देशातील तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. म्हणजे हे एक मोठं म्हणजे खूप मोठं ड्रॉबॅक आहे ऑनलाईनचं. आणि ET न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक. एसोसिएशन, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन और महाराष्ट्र स्टेट फार्मेसी काउंसिल, इसके सभी पदाधिकारी यहाँ उपस्थित हैं और हमारे नागपुर जिले के अध्यक्ष माननीय जी राजीव जी उखरे, उन्हीं के पास उपाध्यक्ष श्याम जी चरोड़े, सहसचिव नंदू जी टापरे और महाराष्ट्र स्टेट फार्मेसी काउंसिल जो एक ऑटोनोमस बॉडी है उनके उपाध्यक्ष धनंजय जी जोशी और ठाकरे जी वरिष्ठ पदाधिकारी हमारे यहाँ उपस्थित हैं. बाकी इंट्रोडक्शन हमारे अध्यक्ष जी देंगे. जैसा कि आप सभी जानते हैं कि 25 सितंबर ये विश्व फार्मासिस्ट दिवस के रूप में मनाया जाता है. इस बार यह जो आयोजन है यह नागपुर जिला और MSPC ये मिलके जनजागरण का एक अभियान चला रहे हैं, जो वर्तमान में अनेक भ्रांतियां जो लोगों के मन में है उसके बारे में हम लोग ये करते हैं. मैं यह अभी मंच हमारे अध्यक्ष जिले के श्री राजीव उखरे को सौंपता हूं, वो आपको विस्तृत जानकारी देंगे. नमस्कार, मी राजीव उखरे, अध्यक्ष नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन. मित्रांनो, आज आमचा वर्ल्ड फार्मासिस्ट डे हा 25 सप्टेंबरला आम्ही दरवर्षी मोठ्या चांगल्या उत्साहात वातावरणात आम्ही साजरा करतो. पण यावेळेचं जे आमचं फार्मासिस्ट डेचं जे थीम आहे, थिंक फार्मासिस्ट अँड थिंक हेल्थ, हे थीम घेऊन आम्ही यावर्षी एक जनजागृती अभियान म्हणजे जे ऑनलाईन फार्मसी किंवा चेन शॉपिंगमधून मिळणारं अनैतिक किंवा अतिरिक्त डिस्काउंट, त्याच्यामुळे पेशंटला म्हणजे खरंच ते गुणवत्तापूर्वक औषध मिळत आहे का ऑनलाईनमधून, हा एक प्रश्नचिन्हच आहे. मागच्या कितीतरी महिन्यापासून आपण वर्तमानपत्रात वाचतोच आहे का इथे नकली औषधीचा इतका साठा पकडला गेला, त्या दिल्लीमध्ये आग्र्यामध्ये इतका साठा पकडला गेला आणि हा सर्व साठा म्हणजे मॅक्सिमम हा ऑनलाईन फार्मसीकडेच वळविण्यात येतो. कारण की ऑनलाईन फार्मसीमध्ये जो व्यवसाय करतात तिथे काही फार्मसिस्ट नसतो आणि आपल्यालाही माहिती नसते का ते औषध कोणी दिलं आहे, म्हणजे फार्मसिस्टच्या हातून आला आहे का, तिथली स्टोरेज कंडिशन कशी आहे, तो स्टॉक कुठे ठेवला आहे. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रतिबंधित औषधं जे आहे जसं MTP किट, जे गर्भनिरोधक जे किट आहे, गर्भ म्हणजे पाळण्याचं जे किट आहे ते सुद्धा सर्रास विकल्या जाते आणि नार्कोटिक श्रेणीमध्ये येणारी औषधं म्हणजे जसं अल्प्राझोलाम आहे, नायट्राझिपाम आहे, लोराझिपाम आहे, त्या ॲक्च्युली डॉक्टर प्रिस्क्रिप्शनवरच डॉक्टरने जर समजा 3 गोळ्या लिहिल्या तर आम्हाला 3च गोळ्या त्या पेशंटला द्याव्या लागतात. कारण की आता झोपेसाठी ते औषध कामात येते. पण ऑनलाईनच्या माध्यमातून जर तुम्ही प्रिस्क्रिप्शन त्यांना ऑनलाईन केलं, त्या ऑनलाईनच्या माध्यमातून झोपेच्या गोळ्यासुद्धा या सर्रास 10, 20, 30 कितीही प्रमाणात पाठवतात. त्याच्यामुळे आपल्या देशातील तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे. म्हणजे हे एक मोठं म्हणजे खूप मोठं ड्रॉबॅक आहे ऑनलाईनचं. आणि MTP किटसुद्धा MTP किट विकायला आम्हाला एक MBBS DGO किंवा MD गायनकॉलॉजिस्टचं प्रिस्क्रिप्शन लागते आणि त्या प्रिस्क्रिप्शनही आम्हाला त्याची झेरॉक्स जपून ठेवावी लागते. आणि इतकं केल्यानंतरही MTP किट जर तुम्ही समजा ऑर्डर दिला तर 4-4, 5-5 MTP किट या सहजतेने ऑनलाईनवर उपलब्ध होतात. किती माता भगिनी आहे आणि त्याचा दुरुपयोग करतात ते. म्हणजे 16-17 वर्षाच्या मुली देखील त्या MTP किट खाऊ घातल्या म्हणजे खाल्लेला आहे त्यांनी आणि त्यांच्या आरोग्यावर त्याचा काय परिणाम होईल म्हणजे हे सुद्धा सरकारच्या आम्ही लक्षात आणून दिलं आणि सरकारकडे निवेदन केलं आम्ही का तुम्ही ऑनलाईन फार्मसी
हा औषधीचा व्यवसाय हा बंद करा. पण सरकारी आता जे पी नड्डाजी होते त्यावेळेस मिनिस्टर, जे पी नड्डाजीकडे आमच्या ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड प्रॅक्टिस असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब शिंदे आणि त्यांची पूर्ण टीम त्यांना जाऊन भेटली. त्यांना सांगितलं याचे दुष्परिणाम कसे आहे, एक तरुण पिढी या देशातली बर्बादीकडे ती चाललेली आहे. तरी पण सरकारचा आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तरी पण सरकारचं अजून याच्यावर पूर्णपणे नियंत्रण आलेलं नाही. दुसरा विषय असा आहे का जेव्हा जे आमचं मार्जिन आहे हे केंद्र सरकारच आमचं मार्जिन ठरवते. एक NPPA नावाची अथॉरिटी आहे, नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटी, आणि एक DPCO आहे, ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर. आम्ही एक मिनिमम मार्जिन गव्हर्नमेंटने जी आम्हाला फिक्स करून दिली आहे त्या मार्जिनवरच आम्ही आपला बिझनेस करतो, आम्ही आमचा व्यवसाय करतो. पण जे बाहेर चेन शॉपीज आहे, बाहेर जे डिस्काउंटचे बोर्ड, जर तुम्ही पत्रकारिता आहे तुम्ही सगळे फिरत असता, तिथे 70 ते 80% डिस्काउंटचे बोर्डसुद्धा लागलेले आहे. हाऊ इट इज पॉसिबल? जेव्हा आम्हाला गव्हर्नमेंटनी 8 आणि 16% मार्जिन फिक्स करून दिलं आहे, त्याच्यामध्ये कंट्रोल आणि डी कंट्रोल कॅटेगरी असते. कंट्रोल कॅटेगरीवर 8, होलसेलरला 8% आणि रिटेलरला 16% मार्जिन आहे. डी कंट्रोल कॅटेगरीवर होलसेलरला 10% मार्जिन आणि रिटेलरला 20% मार्जिन आहे. तर म्हणजे ते कसं 30-30, 40-40, 70% कसं डिस्काउंट देणार? म्हणजे हा एक आम्हाला प्रश्नचिन्ह आहे. तर त्याही माध्यमातून अतिरिक्त डिस्काउंटच्या नावाखाली तिथेही बनावट औषधी पेशंटला मिळू शकण्याची म्हणजे शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. दिवसाच्या आम्ही ते औचित्य साधून आणि फार्मसिस्ट डेच्या दिवशी एक आमची नैतिक जबाबदारी म्हणून एक जनजागृती अभियान ते सर्व समाजासाठी आम्ही एक करण्याचा मानस केला आहे. त्यासाठी आम्ही नागपूर जिल्ह्यात 30 ठिकाणी मुकप्रदर्शन करणार आहोत. हे जे बॅनर आपल्या मागे जे लागलं आहे ते बॅनर घेऊन, काही आमचा जो स्लोगनचे बॅनर आहेत आणि जे तुम्हाला पॉम्पलेट जर दिले असतील तुमच्या ते पॉम्पलेट आम्ही वितरित करणार आहोत. एक शांतिमय आमचं एक अभियान राहील आणि प्रत्येक चौकात आम्ही ते अभियान राबवणार आहोत आणि एक सर्वसामान्य समाजाची जनजागृती करण्याचा आमचा अभियान आहे. आणि एक चांगला उपक्रम फार्मसिस्ट डेच्या दिवशी आम्ही हाती घेतला आहे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. धन्यवाद. धनंजयजी जोशी, उपाध्यक्ष स्टेट फार्मसी काउन्सिल, 2 शब्द बोलतो. की ऑनलाईनवर आम्ही महाराष्ट्र राज्य औषधी परिषद फास्ट, जसं तुम्ही बघितलं असेल की जे चेन शॉपीज होते, जे 10%चे बोर्ड लागण्यात आले, औषधी महाराष्ट्राचे जे औषधी परिषदेचे जे फार्मसी परिषदेचे जे निरीक्षक होते त्यांनी कारवाई केली आणि पूर्ण बोर्ड तिथले बघितलं असेल की आता जे हर्ड, मेडिप्लस यांचे बोर्ड पूर्णपणे गायब झाले. तिथे आम्ही अजून ऑनलाईनवर सुद्धा केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य औषधी परिषद हे स्ट्रिक्ट कानून आणून ऑनलाईनवर सुद्धा, जसं की सांगितलं ओखरेजींनी की त्याचा मिसयूज ऑफ ड्रग होतो, नवीन पिढी बर्बाद होते आहे. आपण या नवीन पिढीला ऑनलाईनतर्फे कसं थांबवावं यासाठी आम्ही त्या फार्मसिस्टवर कायद्याअंतर्गत छोट्या मोठ्या कारवाई आम्ही चालू केलेल्या आहेत, त्यांना लेटर्स देण्यात आलेले आहे आणि ही कारवाई पुढेही चालू राहील. तसंच महाराष्ट्र राज्य औषधी परिषद जे डिस्पेन्सरी डॉक्टर आहेत, जे डॉक्टर म्हणजे आता काय म्हणतात डुप्लिकेट, त्यांचा जो डिग्री नाही, जे बोगस डॉक्टर आहेत, अशाही डॉक्टर्सकडे आमच्या फार्मसी इन्स्पेक्टरनी, निरीक्षकांनी छोटी मोठी कारवाई करून त्यांना सुद्धा आम्ही आदेश दिला आहे की याच्यानंतर डिस्पेन्सिंग आपण करायची नाही आणि अशा डॉक्टरची माहिती आम्ही FDAला पण दिली. म्हणून आणि असं महाराष्ट्र राज्य औषधी परिषद आम्ही तुम्हाला पूर्ण आश्वासन देतो की यापुढेही या अशा लोकांवर कारवाई होत राहील.